कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे सुंदर ते धाण उभे विटेवरी 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 करकटवरी देवोनिया करकटवरी देवोनिया तुलसी हार गळा कास तुलसी हार गळा कास आवडे निरंतर
दान आवडे निरंतर हेचे दान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती प्रवरिले मकर कुंडले तळपती प्रवरिले मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंटिका ध्रुव मणि विराजे तो कंटिका ध्रुव मणि विराजे तो तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे दाड आवडे निरंतर हेचे दाड तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका म्हणे माझे हेची जरी वचुका तुका म्हणे माझे हेची जरी वचुका तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण लोचणी सुख झाले वो साजणे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडे तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बापर कुम देवी वर सर्व सुखाचे आगर
जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम राम न करी रे संग राहे रे निश्चळ न करे संग राहिले निश्चळ न करी रे संग राहे रे निश्चळ न करे संग राहिले लागोने दिमळ ममतेचा न करी रे संग राहे रे निश्चळ न करी रे संग राहे रे निश्चळ लागोने दिमळ ममतेचा या नाव अद्वैत करे ब्रह्मज्ञान या नाव अद्वैत करे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचो निबड बडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नये मन या नाव अद्वैत करे ब्रह्मज्ञान या नाव अद्वैत करे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचो निबड बडते तू कामने नये जाणीव अंतरा तू कामने नये जाणीव अंतरा अंतरिया थार आनंदाचा या नाव अद्वैत करे ब्रह्मज्ञान या नाव अद्वैत करे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचो निबड बडते ठोपार कुमाई ढोबार जय ढोबार कुमाई जय जय ढोबार 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 ढोबार कुमाई जय ढोबार कुमाई ढोबार जय ढोबार कुमाई ढोबार
कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमाई 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 विठोबार कुमार संग राहिले निचल न करे संग राहिले निचल न करे संग राय रे निचल न करे संग राय न करे संग राहिले निचल न करे संग राहिले न करे संग राय रे निचल न करे रे संग राहे निचल लागोने दिमाळ ममतेचा लागोने दिमाळ ममतेचा या नावे अवधूत करे ब्रह्मज्ञान या नावे अवधूत लागोने ममतेचा लागोने दिमाल ममतेचा या नावे अवधूत करे ब्रह्मज्ञान अवधूत करे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुने बड बडते अनुभवा वाचुने बड बडते बड अनुभवा वाचोनी बड बडते या नावे अवरोध करे ब्रह्मज्ञान या नावे अनुभवा वाचोनी बड बडते अनुभवा वाचोनी बड बडते बडबडते आ आ आ
न करी रे संग, न करी रे संग, राहे रे निश्चळ, लागोने दिमळ ममतेचा, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचोनी बडबडते, इंद्रियांचा जय, इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचोनी बडबडते, तुका मने नये, तुका मने नये, जाणीव अंतरा, अंतरिया थारा आनंदाचा, या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचोनी बडबडते. विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे, समागतदिष्टं समानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नामा,
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा दे सद्गुरू दास तुका बाबाजी सद्गुरू दास बाबाजी सद्गुरू दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतजिया दुसरे चरण संतजिया पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतजिया दुसरे चरण संतजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दया करुणाकरा दया करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओ पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो ओ पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेने परंतु बोलतो वचने अतिभाविके त्याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी त्यांचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी न करी रे संग न करी रे संग राहे रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचूनी बडबडते प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग
जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा हा अभंग असून या अभंगामध्ये तुकोबाराय खरं अद्वैत ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात आणि खरं अद्वैत ब्रह्मज्ञान अंतकरणामध्ये ठसावल्यानंतर त्याची कोणती लक्षणं प्रगट होतात त्याचं स्पष्टीकरण तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. तर कोणती लक्षणं प्रगट होतात तर तुकोबाराय सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये न करी रे संग. त्याच्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा तो निसंग होतो. त्याच्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारचं ममत्व शिल्लक राहत नाही. त्यास ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तो निश्चळ होतो. आणि तुकोबाराय याला सांगतात की या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय काय सांगतात इंद्रियांचा जय वासनेचा क्षय. त्याच्या इंद्रियांचा सुद्धा जय होतो म्हणजे काय त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यामध्ये येतात. वासनेचा क्षय होतो म्हणजे त्याच्या अंतकरणामध्ये कोणती वासना शिल्लक राहत नाही आणि त्याचं मनही संकल्प विकल्प करायचं थांबतं. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात तुका मने नये जाणीव अंतरा अंतर्या थारा आनंदाचा. काय सांगतात तुकोबाराय की तुका मने नये जाणीव अंतरा. त्याच्या अंतकरणामध्ये मी देह आहे ही सुद्धा जाणीव शिल्लक राहत नाही आणि मी ब्रह्म आहे ही सुद्धा जाणीव त्याच्या अंतकरणात शिल्लक राहत नाही. मग काय शिल्लक राहतं तुकोबाराय म्हणतात फक्त आनंद शिल्लक राहतो. तो परमात्मा स्वरूप असलेला आनंद तो फक्त शिल्लक राहतो. हा थोडक्यात भावार्थ. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी पर्याय द्यायचा तो म्हणजे असा गेले कित्येक अनेक वर्षापासून सुरू असलेली आपली संकष्टी चतुर्थी निमित्तची कीर्तनरूपी सेवा आणि ही सेवा ज्यांच्या प्रेरणेने सुरू आहे तसे आपले बाबा जे धनावडे बाबा होते जे प्रातस्मरणीय धनावडे बाबा तसेच आपले गुरुवर्य हंडे बाबा आपले गुरुवर्य नाना तसेच आपले समोसे मामा असतील आणि आपले कनसेबा मुली तसेच आपले अरुण बाबा आणि तुम्ही सगळं साधू संत मंडळी यांच्या अथक प्रयत्नातून ही सेवा सुरू आहे. तर तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद हे कमीच आहेत. तर तसं पाहायला गेलं तर पहा गेले जसं मला आठवते मी कॉलेजला होतो आणि तेव्हापासून मला वाटते बाबांची संगत लाभली आणि बाबांनी मला वाटते आपलं अशी जे वागडवाल्याच्या पशी जे गणपती मंदिर आहे तिथं पहिल्यांदा ज्ञानेश्वरीला सुरुवात केली. पहिली मी पाहिलं त्यावेळेला 4-5 माणसं असायची. त्याच्यानंतर हळूहळू विस्तार होत गेला आणि त्याच्यानंतर तिथंही आपले काही वैष्णव मेळावे झाले आणि तिथं आपला सत्संगही झाला. 7 ते 8 वर्ष जवळजवळ ज्ञानेश्वरी चालली. पहा किती 8 तास केला बाबांनी. त्याच्यानंतर तिथून आपली जागृतीनगर मेट्रो स्टेशन आहे तिथं आपली गणपती मंदिर आहे तिथंही आपली काही वर्ष सेवा झाली. आणि आता हे शिवसाई गणेश मंदिर इथं सुद्धा आपली कित्येक अनेक वर्षापासूनची सेवा सुरू आहे. पहा म्हणजे का बरं साधू संत अट्टहास करतात बरं कारण बुडते हे जन न देखवे डोळा येतो हिताचा कळवळा. आणि काय तुकोबाराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. पहा आपल्याला शेवटचा दिवस गोड करायचा या लोकांमध्ये आपला कधी ना कधी प्रवास संपणार आहे महाराज. तर आपल्याला काय करायचं आहे तर तो प्रवास संपण्याच्या अगोदर आपल्याला त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे. तर नाथ महाराज भागवतामध्ये काय सांगतात मृत्यू न विचारी कुणाचे गुणदोष न पाहे रात्रंदिवस न पाहे देश विदेश आणि तत्काळ नाश करी. आपण कुठेही असलो देशात असो परदेशात असो किंवा रात्र असो दिवस असो आपल्याला मृत्यू चुकणार आहे का नाही तर तो येण्याच्या अगोदर आपल्याला त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूपता करायची. त्यासाठी हा 8 तास चालला आहे आपला. तर कधी आता ज्यांचा अभंग मी सेवेसाठी घेतलेला आहे ते तुकोबाराय पहा ते आपण त्यांना परमार्थाचा कळस म्हणून संबोधतो. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया तुका झालासे कळस भजन करा सावकाश. ज्यांनी महावैष्णव ज्ञानोबारायांनी या परमार्थाचा भागवत धर्माचा पाया घातला आणि कळस तुकोबाराय झाले. तर तुम्ही विचार करा जोपर्यंत जीव त्या स्वरूपाशी एकरूप होत नाही तोपर्यंत त्याचा कळस होत नाही. तर आपल्याला माहिती आहे ध्यानाच्या अभंगामध्ये तुकोबाराय काय म्हणतात की
होईल येन कळसा आले स्थिरावले अंतरे स्थिरावले अंतरे स्थिरावले अंतरे होईल येणे कळसाले स्थिरावले अंतरे स्थिरावले अंतरे स्थिरावले अंतरे होईल येणे कळसाले स्थिरावले अंतरी. पहा, म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाशी जीव जेव्हा एकरूप होतो त्यावेळेला त्याचा कळस होतो. जर आता आपण थोडा विचार करून पाहिला, या जगाचा जर आपण संबंधाने ज्ञानेश्वरी असेल, भागवत असेल किंवा विचारसागर असेल, अमृतानुभव असेल, सगळ्यामध्ये जर आपल्याला माहीतच आहे की या जगाचे मुख्यत्वे करून 3 असे सनातन प्रकार पडतात. कोणते? तर एक म्हणजे जीव, दुसरा म्हणजे जड आणि तिसरा म्हणजे परमात्मा. बरोबर? तर जर जडाच्या संबंधाने जर आपण थोडा विचार करून पाहिलं तर जडाला संघाची आवश्यकता आहे का हो? म्हणजे पहा, आता दगड आहे, तर दगड म्हणतो का आपल्याला की मला देवळाच्या भिंतीला लावा, घराच्या भिंतीला लावा, किंवा मला गटाराला लावू नका, असं म्हणतो का दगड आपल्याला? नाही. किंवा तो म्हणतो का वारीला घेऊन चला? नाही. तर मग जर जडाला म्हणजे का? आणि आता हा माईक माझ्यासमोर ठेवलेला आहे, पहा, हा माईक म्हणतो का मला कीर्तनाला घेऊन जा, दसकऱ्याच्या प्रवचनाला नेऊ नका, किंवा राजकारण्यांची जी व्यासपीठ आहे त्याच्यावर नेऊ नका, असं म्हणतो का माईक? नाही. तर का बरं? तर जडाला ज्ञानही नाही आणि जडाला आवडही नाही, म्हणून जडाला संघाची आवश्यकता नाही. तर पुढचा जर आपण पाहिलं तर पुढचा म्हणजे आपण आहे परमात्मा. तर परमात्मा कसा आहे हो? परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? तर परमात्मा कसा आहे? तर परमात्मा हा असंग आहे. तर तुकोबाराय काय म्हणतात? निसंग तुम्हा राहणे एकटे, न सावो येत कटकट. किंवा अजून तुकोबाराय काय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू, हा आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही. ह्या जगामध्ये जेवढ्या वस्तू जर आले आहेत, हा नामरूप संबंध कशाच्या संबंधाने हो? या वस्तूंला आहे, ह्या आकाराला ज्या आलेल्या गोष्टी त्याला हा नामरूप संबंध आहे. पण जी ब्रह्मवस्तू आहे त्याला कोणत्याही प्रकारचा नामरूप संबंध नाही. पहा, तर आणि असं हे भगवंताचं निर्गुण, निराकार, निर्विकल्प, काल परिच्छेद रहित, देश परिच्छेद रहित आणि वस्तू परिच्छेद रहित असं भगवंताचं स्वरूप आहे. आणि याबद्दल तसं पाहिलं तर कबीर महाराज काय सांगतात? रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, 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 निर्गुण निराकार तुझी रघुराया, निर्गुण निराकार तुझी रघुराया, निर्गुण निराकार तुझी रघुराया, निर्गुण निराकार तुझी रघुराया. मै गुलाम मै गुलाम तेरा, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. काय म्हणतात कबीर महाराज? रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया. कसा आहे तो परमात्मा? तो निर्गुण निराकार आहे. आणि मग ह्या असा जो परमात्मा आहे, तर ह्या परमात्म्याला तुम्ही सांगा कोणता संबंध आहे का? नाही. तो निसंग आहे तो परमात्मा. आणि तसं पाहायला गेलं तर पहा, माऊली ज्ञानोबारायांनी कोणता परमात्मा पाहिला हो? सत्य ज्ञानागत गगनाचे प्रावर्ण, नाही रूपवर्ण गुण तेथे, तोहा श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाने दुरी सारोनिया. काय म्हणतात माऊली? की रूप, त्याला रूप नाही, रंग नाही, असा तो परमात्मा पाहिला डोळे भरी. ज्ञानोबाराय म्हणतात मी तो पाहिला. पहा बरं. आणि हरिपाठामध्ये माऊलींनी काय सांगितले? अव्यक्त निराकार नाही जाकार, जय कोणी चराचर हरिचे भजे, जय कोणी चराचर हरिचे भजे. निराकार नाही जाकार, जय कोणी चराचर हरिचे
अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथुनी चराचर हरिसी भजे. पहा, अव्यक्त निराकार माऊली म्हणतात हरिपाठामध्ये, असा निराकार असा परमात्मा आहे आणि तो निसंग आहे. आता तिसरी गोष्ट ती म्हणजे जीव, म्हणजे सर्व प्राणी मात्र आपण सर्वजण. आपल्याला संघाची आवश्यकता आहे का हो? पहा, संसारातही आपल्याला संघाची आवश्यकता आहे, बरोबर, आणि परमार्थातही आपल्याला संघाची आवश्यकता आहे ना. संसारामधल्या काही गोष्टी करायच्या तर आपल्याला संघ करायला लागतो एकमेकाला. आता आपल्याला परमार्थातही संघाची आवश्यकता कशी? आता पहा, आपल्याला कीर्तनरूपी सेवा करायची तर आपल्याला सगळ्यांना एकत्र यावं लागलं, बरोबर. किंवा आपल्याला सत्संग, बाबा आपले मालिका मंदिरमध्ये हे सत्संग चालतो तर सगळ्यांना एकत्र जमायला लागतं. म्हणजे जीवाला काय आहे? जीवाला संघाची आवश्यकता आहे. का बरं? कारण जीवाला ज्ञान आहे आणि जीवाला आवडसुद्धा आहे. तर पहा, पण तुकोबाराय नाही तर काय अपेक्षित आहे हो? तुकोबाराय काय म्हणतात? न करी रे संग. म्हणजे काय म्हणतात तुकोबाराय असं? तर विचार करून पहा की आपल्याला हा देह प्राप्त झाला. आगा कर्मी जे उरावे सुख दुःखा ते फळावे तया ते भोगा यावे देह एका. आपलं प्रारब्धवशामध्ये जे काही कर्म शिल्लक राहिले मागच्या जन्मीचं काही असेल त्या कर्मानुसार आपल्याला हा देह प्राप्त झाला आहे. तर हा देह जर आपल्याला प्राप्त झाला आहे आणि या देहाचा जर विचार केला तर हा देहसुद्धा काही खरा आहे का हो? देह तुकोबाराय म्हणतात, देह हा काय खरा देहा संबंधी पसारा बुजगावणे चोरा वर्तत असे. कसा आहे हा? जसं शेतामध्ये जेव्हा पिकं येतात पहा आणि असं बुजगावणं लावलेलं असतं, ते का लावतात बरं शेतकरी? का ते लावल्यानंतर काय होतं की पशुपक्षींना काय वाटतं, खरंच तिथं कोणतरी माणूस आहे वाटतं ना. मग ते काय करतात, ते धान्य वगैरे काही खात नाही, त्यांना ते बुजगावणं खरं वाटतं. तसं आता आपल्याला हा देह खरा वाटतोय का खोटा वाटतोय? माऊली खोटा वाटतोय का खरा वाटतोय? पशु पक्षी म्हणून खरं वाटतं. तर बरोबर म्हणले बाबा. पहा, म्हणजे मनुष्य येऊनीला येऊन सुद्धा आपण ते ब्रह्मज्ञान ची कास धरत नाही ना, म्हणून आपल्याला तसं वाटतंय. म्हणजे देह हा काय खरा देहासंबंधी पसारा आणि बुजगावणे चोरा वर्तत असे. पण देहाच्या संबंधाने काही आपल्याला संघ प्राप्त झाले. शास्त्रामध्ये काही संघ सांगितलेले आहेत. तर पहा, पत्नी संघ, पुत्र संघ, धनसंघ, विषय संघ, श्वैन संघ, तार्किकांचा संघ, दुर्जनांचा संघ, असे अनेक प्रकारचे संघ शास्त्रात सांगितलेले आहेत. आणि ते संघ सुद्धा या देहाच्या संबंधाने प्राप्त झाले नाही का. आणि त्याच्यामध्ये संसारामध्ये जीव हा अडकला जातो. पण जर तुम्ही विचार केला, हे संघ सुद्धा मिथ्या आहेत आणि हा देह सुद्धा मिथ्या आहे आणि आपण त्या मिथ्या देहाचा अहंकार धारण केलाय. म्हणजे किती मोठं आपल्याकडून, म्हणजे मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊनी पाठी थापटती. म्हणजे पहा, म्हणजे या देहाचा आपण संघ धारण केलेला आहे. पण जर तसं पाहिलं तर काकड्याच्या अभंगामध्ये पण नामदेव महाराज काय सांगतात? धनधारा पुत्र जना, धनधारा पुत्र जना, बंधू सोया रे साजना, बंधू सोया रे पिशोन, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रे गा देवाचे, धनधारा पुत्र चरणारी घा देवाचे, धनधारा पुत्र धन, धनधारा पुत्र धन. धनधारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवासी. आता संतांनी सांगितलं मिथ्या आहे, पण आता मिथ्या वाटत नाही, बरोबर ना. तर पहा, म्हणजे हा देह सुद्धा मिथ्या आणि देहाच्या संबंधाने जे संघ प्राप्त झाले ते सुद्धा मिथ्या आहेत. आणि त्या नसत्या देहाचा आपण अहंकार धारण करून बसलोय. म्हणजे पहा, आणि अहंकार जरी धारण केला आहे पण तो देह सुद्धा जर आपण पाहिलं तर देह तो कसा आहे? देह नाशिवंत देह, जाणार सकळ
आणि आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. पहा म्हणजे असा हा देह आहे. पहा म्हणजे हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. परिचर्माचा देरे कृमी कीटकांचा सांधा. परिचर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा. राम दुर्गंधे रे मंगळतेचा बांधा. रव दुर्गंधी मंगळतेचा बांधा. हरेच्या हरिहारा शरण जाई गोविंदा. हरे हरा शरण सारे गोविंदा. हरेच्या हरिहारा शरण जाई गोविंदा. हरे हरे हरा शरण सारे गोविंदा. देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. वरी चर्म घातले कृमी कीटकांचा सांधा. पहा असा हा देह आहे. आणि ह्या देहाचं कसं आहे, हा देह सुद्धा जाणार आहे आणि तरी आपण त्याचा मिथ्या अहंकार धारण केलेला आहे. तर मेन आता परमार्थामध्ये जर आपण पाहिलं तर देह अहंकार हा मुख्यत्वे करून अडसर आहे. बरोबर ना. तर आत्रेय उपनिषदामध्ये आत्रेय ऋषी ह्या देह अहंकाराच्या संबंधाने 3 प्रकारचे अहंकार सांगतात. त्याची विभागणी केलेली आहे. एक आहे बाह्य अहंकार, दुसरा आहे तो आंतरिक अहंकार आणि तिसरा आहे तो सूक्ष्म अहंकार. तर बाह्य अहंकार म्हणजे काय हो. तर बाह्य अहंकार म्हणजे बाह्य संबंधाने जे अहंकार आहेत. म्हणजे काय, मी रूपवान आहे, मी सत्तावान आहे, मी धनवान आहे किंवा मी शक्तिमान आहे. हा बाह्य जगताच्या संबंधाने जो अहंकार आहे ना त्याला म्हणतात बाह्य अहंकार. आंतरिक अहंकार म्हणजे काय, आंतरिक अहंकार म्हणजे आपले स्वतःचे काय मी म्हणतो ते खरं किंवा आपले जे आत्तापर्यंत जे संस्कार झालेले आहेत ते दृढ परंपरा ज्या आपल्या अंतःकरणामध्ये ठसावलेल्या आहेत ते काय आहे, तो आपला आंतरिक अहंकार आहे. आणि आपली ध्येय धोरणं आपण म्हणतो तसा आंतरिक अहंकार आहे. आणि तिसरा जो अहंकार आहे तो सूक्ष्म म्हणजे आध्यात्मिक अहंकार. तो अहंकार साधकाला कळत नकळतपणे तो त्याच्या अंतःकरणामध्ये दृढ होत असतो. पण ते जेव्हा तो साधना करायला लागतो तो कळतसुद्धा नाही, तो कधी वाढीला लागत असतो. म्हणजे हे 3 प्रकारचे अहंकार आहेत. आणि ह्या 3 अहंकाराच्या संबंधाने आपला जो मुख्य जो देहाचा अहंकार आहे तो दृढ होत असतो. पहा आपण जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर बाळ असतं, ते बाळाला काय अहंकार असतो का शिशु अवस्थेमध्ये. त्याच्यानंतर ते शिशु अवस्थेमधून ते बाल्य, नंतर तरुण आणि वार्धक्य अशा अवस्थांमधून ते मार्गक्रमण करतं. तसा तो देह जसा मार्गक्रमण करत जातो तसा तो अहंकार हा दृढ होत जातो. आणि तो देहाचा अहंकार दृढ झाल्यामुळे दृढ झाल्यामुळे आपल्याला मी ध्येय आहे हा घट्टपणे तो अहंकार झालेला आहे. म्हणजे पण कसा अहंकार सांडायचा आहे हो, तर अहंकाराला ओळखावं लागतं. अहंकार हा ओळखल्यानंतरच त्याची जी घट्ट पकड आहे ती कमी होत असते. तर माऊली ज्ञानोबा काय सांगतात की तैसा देहांकारू नाथिला समूळ जयाचा नाशिला तो परमात्मा संचला आदीची आहे. बरोबर ना. तर म्हणजे तैसा देहांकारू, जर देहाचा अहंकार गेला तर काय, तर काय होणार आहे, तो परमात्माचे तो जीव परमात्माचे. माझी ऐसी काया जवनो हे माझी ऐसी काया
निरासे पावे जे आठाया निरासे पावे जे आठाया देहाच्या निरासे पावी जे आठाया देहाच्या निरासे पावे जे आठाया माझे ऐसे काया जवलोय देहाच्या निराशा पावी जे आठाया काया पहा म्हणजे देहाचा निराश झाला पाहिजे. तर आणि माऊलींनी पण सांगितले का तर त्याला ओळखायला लागेल. त्या अहंकाराला काय करायला लागेल. हा विचारोनी अहंकार सांडिजे मग अस्तीच वस्तू होईजे आपुली सस्ती सहजे आपण केली. विचार चांगला विचार केला तर बाबा सांगायचे चांगला विचार करायचा म्हणजे आपला देहाचा अहंकार घालवला पाहिजे. हा मोठा मूळ मुद्दा आहे आणि तो विचार केला पाहिजे प्रत्येकाने. कारण कसं आहे पहा म्हणजे पण असा जरी हा देह असला पण या देहामध्ये एक शाश्वत गोष्ट आहे पहा. म्हणजे आपल्याला जन्ममरण जरी आपल्याला प्रत्येक योनीमध्ये जरी देह प्राप्त झाला पण त्याच्यामध्ये एक शाश्वत गोष्ट आहे ती म्हणजे तो आत्मा. आणि माऊली काय म्हणतात देहाची ऐशी दशा आत्मा येथ ऐसा नित्य सिद्ध अपैसा अनादीपणे. तो आत्मा आहे ना तो आपल्या मध्ये अनंत कालापासून आपल्याबरोबर आहे पहा. म्हणजे आणि त्याला ओळखण्याची फक्त ही योनी मनुष्य योनी आणि त्याला ओळखण्याची मनुष्य योनी. पण आता त्याला जर पहा जर त्याला या देहाचा अहंकार घालवायचा असेल त्याला सद्गुरूंची प्राप्ती व्हावी लागते. आणि सद्गुरूंकडून ज्या वेळेला ते नामाचा बोध प्राप्त होतो ते ज्ञान प्राप्त होतो त्यावेळेला काय होतं मग तर योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ मुनींनी ना 7 प्रकारच्या ज्ञानाच्या सप्तभूमिका सांगितलेल्या आहेत. तर जेव्हा 7 प्रकारच्या ज्ञानाच्या सप्तभूमिका कोणत्या आहेत त्या तर पहिली जी ज्ञानाची अवस्था आहे ती म्हणजे शुभेच्छा. दुसरी म्हणजे सुविचारणा. तिसरी म्हणजे सत्वापत्ती. चौथी म्हणजे तनुमानसा. 5वी असूयासक्ती. 6वी पदार्थ भाविनी. आणि 7वी जी अवस्था आहे ती म्हणजे तुर्या समाधी अवस्था. ह्या 7 प्रकारच्या अवस्थांमधून जीवाचं मार्गक्रमण होत असतं. तर पहिली जी अवस्था आहे ती पहिली अवस्था म्हणजे शुभेच्छा. शुभेच्छा म्हणजे ही ज्ञानप्रवासाची जर आपण पाहिलं तर ही पहिली पायरी आहे. म्हणजे काय हो तर त्याच्या अंतःकरणामध्ये आत्म्याला जाणण्याची तीव्र इच्छा होते. त्याला ती तळमळ लागते. म्हणजे मी कोण आहे कै मी उद्धार पावे ना कै मी उद्धार पावेन पकड नारायण कै कृपा कर नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन समाधान चित्त माझे समाधान चित्त माझे खंड येईल जन्म कै खंड येईल जन्म कै उद्धार पावेला कै कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे काय कृपा करल्या नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन
करा चित्त समाधान माझे. पहा म्हणजे तो काय विचार करू लागतो, मी कोण आहे. आणि माऊली सुद्धा सांगतात, आहे मी हा कोण करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग ही जी पहिली अवस्था तयार होते ती म्हणजे शुभेच्छा, आणि त्याला सुनेच्छा असं म्हणतात. किंवा आपल्याला नेहमीचा जो शब्द आहे तो म्हणजे मुमुक्षत्व त्याच्या अंतःकरणामध्ये तयार होतं. आणि ज्या वेळेला अशी तळमळ तयार होते त्यावेळेला तो विचारणा चालू करतो. तो बाहेर धर्मग्रंथांचा अभ्यास करू लागतो. तो विचारू लागतो की बाबा मला ते आत्मज्ञान कसं प्राप्त होईल, मला त्या देवाची त्या परमात्म्याची भेट मला कशी होईल. तर अशी तो विचारणा सुरू करतो. तुकोबारायांच्या सुद्धा जीवनामध्ये पहा, काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. म्हणजे अशी दशा पहा तुकोबारायांना लागली होती, ती तळमळ लागली होती. तुकोबाराय कुठून आले, देऊवरून ओतूरला आले नाही का. आणि ओतूरला जेव्हा बाबाजी चैतन्याकडून तो अनुग्रह प्राप्त झाला त्यावेळेला म्हणजे ती त्यांची काय होती, ते विचारत होते तुकोबाराय सुद्धा, म्हणून ते विचारता विचारता तिकडे गेले. दुसरी जर पाहिलं अवस्था तर विवेकानंद पहा, विवेकानंदांना सुद्धा अशी तळमळ लागली होती. प्रत्येक कीर्तन प्रवचनाला विवेकानंद जायचे. कीर्तन प्रवचन संपलं का तिथं त्या संत महात्म्यांना ते विचारायचे की बाबा तुम्ही जे भगवंताचं वर्णन केलं, जे सगळं सांगितलं, तर तुम्ही मला त्याचा अनुभव आणून देशाल का हो. तर ते काय म्हणायचे, बाबा आम्ही हे वाचलेलं आहे, आम्ही ग्रंथांचा अभ्यास केला आहे, पण आम्हाला त्याचा काही अनुभव नाही. मग असाच शोध करता करता ज्या वेळेला विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांची भेट झाली त्यावेळेला त्यांना तो आत्मसाक्षात्कार झाला, ज्या वेळेला त्यांना त्या देवाची भेट झाली. म्हणजे ही काय, ही सुविचारणा आहे. आणि तुम्ही पहा आता जर विचार केला आपण तर बाहेर जर आपण थोडंसं विचार करून पाहिलं तर काय काय देतात तो नाम. म्हणजे जे मुख्य नाम आहे ते ज्या जीवाला भेटलं पाहिजे, त्याला त्या आत्म्याची ओळख व्हायला पाहिजे. तर विचारसागरमध्ये दोन प्रकारचे वाक्य सांगितलेले आहेत. एक अवांतर वाक्य आणि दुसरं आहे ते महावाक्य. अवांतर वाक्य म्हणजे काय, तर अवांतर वाक्य म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं जातं. सगुण स्वरूप राम कृष्ण हरी त्याच्या सगुण स्वरूपाचं जिथं वर्णन केलं जातं त्याला म्हणतात अवांतर वाक्य. दुसरं जे वाक्य आहे ते म्हणजे महावाक्य. महावाक्य कशाला म्हणतात, तर त्या महावाक्य त्याला म्हणतात की त्याने भगवंताचा आत्मसाक्षात्कार होतो, तो भगवंताचं स्वरूप आपल्याला अनुभवायला येतं, त्याला म्हणतात महावाक्य. तर मग पहा, तर असं जे महावाक्य आहे ते माऊली ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये सांगितलं. काय, तरी सर्व मंत्रांचा तो राजा, तो प्रणव आदी वर्ण भुजा, तत्कारू तो दिजा सत्कारू. पहा, तत्कारू तो दुजा तिजा सत्कारू. म्हणजे काय सांगितलं, सर्व मंत्रांचा राजा. अरे त्या जीवाला जर ज्ञान व्हावं, जर असं संतांचं जर हृदय त्याला त्या आत्म्याची भेट व्हावी, मग त्याला कोणत्या नामाचा उपदेश केला पाहिजे, तो सर्व मंत्रांचा राजा. आणि आता वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र दिले जातात, त्या जीवाचं नुसता प्रवास चालू आहे पण त्या भगवंताची भेट होत नाही. मग काय आहे ते महावाक्य काय आहे, तर ते ब्रह्म विद्या ब्रह्मानंदे सांग, तत्त्वमसि विद्या ब्रह्मानंदे सांग, तत्त्वमसि विद्या ब्रह्मानंदे सांग. तेजी अंगे झाला तुका, तेजी अंगे झाला तुका. पहा, म्हणजे ते महावाक्य आहे. आणि त्या महावाक्य म्हणजे काय हो, ते ब्रह्म तू आहेस. म्हणजे तत् हे पद ईश्वराकडे जातं आणि आसी पद हे जीवाकडे येतं आणि त्वम हे पद त्या दोघांचं ऐक्य सांगतं. ते ब्रह्म तू आहेस. पहा, म्हणजे असा तो सर्व मंत्रांचा राजा, तो खरा आहे. आणि असा जो मंत्र आहे तो असा जो मंत्र सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त झाल्यानंतर काय होतं, ज्या वेळेला तो साधक, तो जीव त्या आत्मस्वरूपाचं ध्यान करायला सुरुवात करतो त्यावेळेला काय होतं, त्याची मन आणि बुद्धी या त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर व्हायला सुरुवात होते. ती मन आणि बुद्धी सूक्ष्म होते. पहा, दोन गोष्टी सूक्ष्म आहेत, एक धर्म आणि एक ब्रह्म. ह्या दोन गोष्टी सूक्ष्म आहेत. आणि आपलं मन तसं पाहायला गेलं तर सूक्ष्मच आहे हो, पण ते काय झाले, ते संसाराच्या नादी लागलेले. त्याच्यामुळे ते काय झाले, ते स्वरूपाच्या ठिकाणी त्याची वाटचाल होत नाही. आणि असं हे मन जेव्हा सूक्ष्म होऊ लागतं त्या परमात्म्याच्या ठिकाणी त्या स्वरूपाला जाणण्यासाठी सुरुवात करतं,
त्यावेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये ती अवस्था ती ज्ञानाची भूमिका तयार होते, ती म्हणजे तनु मानसा. तनु म्हणजे काय? सूक्ष्म, आणि मानसा म्हणजे मन. ही जी अवस्था प्राप्त होते त्याला तनु मानसा अवस्था असं म्हणतात. तर माऊली काय म्हणतात? म्हणून ये माझ्या स्वरूपी, मन बुद्धी ये निक्षेपी, ये तुलिनी सर्वव्यापी मीची होशी. त्या स्वरूपाच्या ठिकाणी ज्या वेळेला मन आणि बुद्धी जेव्हा स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होऊ लागते त्यावेळेला काय होतं? तर भगवंत म्हणतात, अरे अर्जुना तू मीच होऊन जाशील. पहा, म्हणजे अशी. आणि यानंतर ज्या वेळेला त्या तनुमानसा ही जेव्हा अवस्था प्राप्त होते त्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये सत्वापत्तीचा उद्रेक होतो. सत्वापत्ती म्हणजे काय? तर सत्वापत्ती म्हणजे तिन्ही गुणांच्या पलीकडं शुद्ध गुणामध्ये त्याचा परमार्थ सुरू होतो. काय शुद्ध सत्वागुणामध्ये त्याचा परमार्थ म्हणजे काय? माऊली ज्ञानोबारायांनी गुणातीत योग जो 14वा अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला आहे त्याच्यामध्ये सत्व रज तम या 3 गुणांचं वर्णन केलेलं आहे. तर रजोगुण म्हणजे काय हो? तर रजगुण म्हणजे रजोगुण हा अभिलाषपूर्ण आहे. तो काय करतो? तो जीवाच्या अंतःकरणामध्ये आशा तृष्णा निर्माण करतो आणि त्या प्राण्याला त्याच्यामध्ये बद्ध करतो. असा हा रजोगुण आहे. तमोगुण काय करतो? तमोगुण हा आळस, निद्रा, भय असे प्रमाद त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण करतो आणि त्या प्राण्याला बद्ध करतो. आणि तिसरा जो गुण आहे सत्वगुण, तर सत्वगुण कसा आहे? सत्वगुण प्रकाश देणारा आहे, उपद्रवरहित येतो, पण तो सुद्धा त्याला त्या ज्ञानाच्या अहंकारामध्ये त्याला तो अटकवतो. पण या तिन्ही गुणांच्या पलीकडे तू जीव त्याच्यावरतीही उठतो आणि तो शुद्ध सत्वगुणामध्ये तो परमार्थ करू लागतो. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. म्हणजे सत्वाचं सामर्थ्य म्हणजे या तिन्ही गुणांच्या शुद्ध सत्वगुणामध्ये त्याचा परमार्थ होऊ लागतो आणि याला म्हणतात सत्वापत्ती. आणि ही अवस्था ज्या वेळेला होते साधकाला त्याच्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्या प्रकारचं आसक्ती, त्याच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारची आसक्ती शिल्लक राहत नाही. म्हणजे काय होतं? तर तो त्याला देहाची आसक्ती निघून जाते आणि या संसाराबद्दलची सुद्धा त्याची आसक्ती निघून जाते. आणि काय होतं मग? तर तुकोबार आहे तिथं काय सांगतात? भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाशांच्या निवारोनी, गेले आशा पाशांच्या निवारोनी. ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी. सगळं निघून जातं महाराज आशा. तर माऊली ज्ञानोबराय सुद्धा काय सांगतात? जो शरीर उदासू फळ भोगी निरासू नित्यता उल्लासू होऊन असे. काय होतो? तो शरीराबद्दल उदास होतो आणि जो शरीर उदास फळ भोगी निरासू, फळाची त्याला अपेक्षा राहत नाही. आणि काय होतं? नित्य उल्हासामध्ये आनंदामध्ये असतो, त्या स्वरूपाच्या आनंदामध्ये तो मग्न असतो. पुढं काय सांगतात माऊली? जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ओगरा पुरेन धनुर्धारा आरोगिता. म्हणजे तो संतोष त्या संतोषामध्ये असतो आणि पंचपक्वान्नाचं जेवण जसं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो मग्न होतो. पहा. आणि अजून काय पुढे माऊलींची अजून त्याच्या पुढे उभी आहे. कैसी अधिकाधिक आवडी घेत मा सुखाची गोडी सांडून या आशा कुरंडी अहमभावेसी. तो अहमभाव टाकला जातो आणि काय होतं? तर त्या अवस्थेला म्हणतात की असूयासक्ती म्हणजे असंसक्ती त्याला असं म्हणतात. आणि ही जेव्हा अवस्था प्राप्त होते त्याच्यानंतर त्याला त्या जीवाला काय होतं की पुढच्या अवस्थेमध्ये तो जातो. ती म्हणजे त्याला जगत हे परमात्मा स्वरूपाने न भासता ते कसं भासू लागतं? वस्तुरूपाने न भासता ते पदार्थ रूपाने न भासता ते ब्रह्मस्वरूपाने भासायला सुरुवात होते. म्हणजे पहा की जे दृष्टी दिसे तेथे हरिरूप पूजा ध्यान तप नाही त्यासी. किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला तो म्या दृष्टीने अवलोकिला विठ्ठलची विठ्ठल. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे
देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. सगळं जगत त्याला ब्रह्मस्वरूपाने भासायला सुरुवात होते. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एक चिरागा नाना परी कपडे, एक चिरागा नाना परी कपडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची दादा नाना परी कपडे, चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. पहा, सगळं जगत त्याला ब्रह्मस्वरूपाने भासायला सुरुवात होते. आणि आणि ही अवस्था त्याला प्राप्त झाल्यानंतर त्याला पदार्थ भाविनी ही अवस्था म्हणतात. आणि या अवस्थेमधून तो पुढच्या अवस्थेमध्ये प्रवेश करतो, ती म्हणजे समाधीची अवस्था प्राप्त होते. पहा, जर म्हणजे समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर तो पूर्ण त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो. आता कधी कधी आमच्या गलांडे आजी भेटल्या का ते सांगतात, जेव्हा श्रीपाद बाबांना साधक लोक भेटायचे तेव्हा साधकांची अवस्था व्हायच्या बाबांना बघितलं तरी. आणि पहा म्हणजे काय ती दिव्य स्थिती बाबांनी, ती ब्राह्म्य स्थिती बाबांनी, ती समाधी अवस्था प्राप्त केली होती आपल्या श्रीपाद बाबांनी. आणि असे आपले सद्गुरू आपल्याला प्राप्त झाले. आणि मला वाटते इथंच मला वाटते बाबा मला वाटते ऋषालीताईंचं पण प्रवचन झालेलं. तर ऋषालीताईंनी प्रवचन सांगितलं होतं, जेव्हा आपले ब्रह्मलीन गायकवाड बाबा आहेत त्यांच्या जेव्हा शर्टाचा काहीतरी धागा ओढला तर त्यांना सुद्धा ती अवस्था झाली होती. बरोबर ना बाबा, म्हणजे सांगा. तर पहा म्हणजे किती ती दिव्य स्थिती बाबांनी प्राप्त केली होती, ती ब्राह्म्य स्थिती. आणि चालती बोलती समाधी जर पहा म्हणावी तर आपल्या श्रीपाद बाबांची पहा. तर तुम्ही विचार करा, आपण आळंदीला पंढरपूरला कशासाठी जातो? तर भोसले बाबांनी त्या दिवशी काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं की माऊलींचा समाधी सोहळा झालेलाच आहे, आता आपल्याला आपला समाधी सोहळा करायचा आहे. म्हणून आपण समाधी समाधी. आता ताईंचे छान त्यांनी घेतलं. तर माझा भाऊ आहे, छोटा भाऊ सचिन, त्याला हा अभंग खूप आवडतो. तो गावाला घेतो, जर भजन असलं ना, समाधी घेतली आळंदी. म्हणजे पहा की असा हा समाधी सोहळा आहे माऊलींचा. पंढरपूरला कशासाठी जायचं? आपल्याला पांडुरंगच व्हायचंय म्हणून आपल्याला तिथं जायचंय. तर पहा म्हणजे ही अवस्था, ह्या अवस्था या 7 सप्तभूमिका वसिष्ठ मुनी प्रभू रामचंद्रांना योग वसिष्ठामध्ये सांगतात. आणि ह्या 7 अवस्थांमधून गेल्यानंतर त्या साधकाला त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप झाल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये तरंग बुडाला तरंग देह झाला ब्रह्मरूप
शांतीचे प्रमाण म्हणजे ही समाधी अवस्था प्राप्त होते. तर त्याच्यानंतर काय होतं, तो साधक ज्या वेळेला त्या स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होतो त्यावेळेला काय होतं, त्याच्या अंतःकरणामध्ये निसंगता येते आणि तो काय होतो, त्या स्वरूपाच्या ठिकाणी निश्चळ होतो आणि त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचं ममत्व शिल्लक राहत नाही. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पारता तो संन्यासी जाण निरंतर. त्याचं मी आणि माझं त्याचं ममत्व त्याच्या अंतःकरणातून निघून जातं आणि हेच तुकोबरा अभंगाच्या पहिल्या करे रे संग राहे रे निचळ न करी रे संग राही रे निचळ न करे रे संग राही रे निचळ न करी रे संग राही रे निचळ करे रे संग राहे रे निचळ न करी रे संग राहे रे निचळ न करी रे संग राहे निचळ न करे संग राहे निचळ मागोनी मामतेचा लागोने मामतेचा यानाद्वैत करे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत करे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैत खरे 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 ब्रह्मज्ञान. न करी रे संग राहे रे निचळ लागोने दिमळ ममतेचा. तर पहा, तो निसंग झाला, त्याच्या अंतःकरणातलं ममत्व निघून गेलं, तो स्वरूपाच्या ठिकाणी निश्चळ झाला. तर यालाच तुकोबराय म्हणतात, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. तर अद्वैत म्हणजे काय हो, तर अद्वैत म्हणजे एक, बरोबर, जिथं द्वैत नाही. तर पहा, माऊली ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये काय सांगतात, तैसा क्रिया किरण साहे ही अद्वैत भक्ती आहे, हे अनुभवाचे निजोगे बोला ऐसे. तिथं कोणत्याही प्रकारची क्रिया नाही महाराज, आहे का, कोणत्याही प्रकारची क्रिया नाही. ही अद्वैत भक्ती आहे, फक्त त्याचा अनुभव घेता येतो पण ते आपल्याला व्यक्त करता येत नाही. आणि पुढे माऊली काय सांगतात, आमच्या आरुंबाबांची उभी आहे, दीपे दीप लाविला तो परस्वंगू झाला, द्वैत न मोडिता केला आपणा पै पार्थू. जसं अनेक दिवे लावल्यानंतर ज्या वेळेला त्यांचा प्रकाश जसा वेगळा असतो का एक असतो, एक होतो ना त्यांचा प्रकाश, तर त्याला म्हणतात अद्वैत. आणि त्याच्यानंतर पुढे माऊली काय सांगतात अजून, की हृदया हृदयी एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, आणि द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना.
आणि अर्जुनाला भगवंतांनी काय केलं, द्वैत न करता काय केलं, आपलंसं केलं आणि काय केलं, एकरूप केलं. याला म्हणतात अद्वैत. तर अजून पहा, श्रीरामचंद्रांचा एक मला दृष्टांत आठवला. ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंचा विवाह सोहळा जनकपुरामध्ये पार पडला, त्यावेळेला सीतामाईंच्या मैत्रिणी आल्या आणि प्रभू रामचंद्रांना म्हणायला लागल्या एकिका बेकी. तर ते प्रभू रामचंद्र म्हणाले एकी. तर त्या हसायला लागल्या सीतामाईंच्या मैत्रिणी. आणि ते काय म्हणतात त्यांना, अहो आता तुम्ही बेकी झाले, आता तुम्ही पहिले लग्नाच्या अगोदर एकी होते, आता जोडीदारीने आली तर तुम्ही आता बेकी म्हणायचं. तर प्रभू रामचंद्रांचे भाऊ जे लक्ष्मण आहेत ते काय म्हणतात की माझा भाऊ म्हणतो तेच बरोबर आहे. जोपर्यंत संसारामध्ये मन एकत्र होत नाही तोपर्यंत संसार होत नाही, आणि जोपर्यंत तो जीव त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होत नाही तोपर्यंत त्याचा परमार्थ सुद्धा होत नाही. पहा, म्हणजे आणि परमार्थ होत नाही म्हणजे हे काय, अद्वैत, एक व्हावं लागतं, त्या भगवंताशी एकरूप व्हावं लागतं. त्यावेळेला काय होतं, परमार्थ खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आणि अमृतानुभवामध्ये माऊली काय सांगतात की दोन डोळे, दृष्टी एक आहे, बरोबर, दोन ओठ आहेत, शब्द एक निघतात ना, दोन कान आहे, ऐकणं एक आहे ना प्रत्येकाचं, आणि दोन टिपऱ्या जरी वाजवल्या तर त्यांचा नाद कसा आहे, एक आहे, असं अमृतानुभवामध्ये माऊली सांगतात. पहा, म्हणजे काय, दिसायला जरी दोन असले तुकोबाराय म्हणतात, म्हणजे भक्त देव हा नाही तुझा विचार, हे दोन्ही एकच आहेत, पण ते भ्रमाने आपल्याला वाटते की देव वेगळा आणि भक्त वेगळा. पहा, आणि जर आता विचार करून पाहिलं तर पहा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ब्रह्मज्ञान हे बोलण्याने सिद्ध होतं का अनुभवाने सिद्ध होतं? काय उत्तर तुमचं? बोलण्याने सिद्ध होतं की अनुभवाने सिद्ध होतं? श्रीपाद बाबांनी आपल्याला अनुग्रह दिल्यानंतर ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये ती स्थिती तयार झाली, तो अनुभव आला, म्हणजे ब्रह्मज्ञान अनुभवाने सिद्ध होतं, बोलण्याने सिद्ध होत नाही. तर तुकोबारायांना काय अपेक्षित येतं? पहा, म्हणजे आता कीर्तन प्रवचनं भरपूर चालली आहेत, सगळेजण ब्रह्मज्ञान सांगतातच आहे, पण तुकोबारायांना इथं काय अपेक्षित आहे? तुकोबारायांना अपेक्षित आहे की तो अनुभव यावा लागतो. तर तुकोबाराय त्याला म्हणतात की या नावे अद्वैत ब्रह्मज्ञान. आता पहा, मला एक शंकराचार्यांचा एक दृष्टांत आठवला. त्यांच्या चरित्रामध्ये एक दृष्टांत, म्हणजे ते जेव्हा वाराणसीमध्ये साधना करत होते आणि साधना करता करता एक दिवशी ते नदीला गंगा नदीच्या तीरी स्नानाला चालले होते, आणि स्नानाला जात असताना एका अरुंद बळातून ते चालले होते. तर अरुंद बळातून जात असताना तिथे एक अस्पृश्य मनुष्य त्यांना दिसला. तर त्यांच्याबरोबरचे जे शिष्य होते, शंकराचार्यांच्या बरोबरचे शिष्य, त्यांनी काय केलं, त्याला ओरडून बाजूला केलं, म्हणले बाजूला हो. तर त्या मनुष्याला राग आला. त्यांनी शंकराचार्यांना तो बोलू लागला, तुम्ही कीर्तन प्रवचनामध्ये भरपूर अद्वैताचे सिद्धांत सांगता, तुम्ही म्हणता आपण सर्व एकाच देवाची लेकरे आहोत, आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही, मग तुम्ही मला का दूर लोटता? असं बोलल्यानंतर शंकराचार्यांच्या अंतःकरणामध्ये पहा ती जाणीव निर्माण झाली. आपण तत्वज्ञान बोलत जरी असलो तरी सुद्धा आपल्याला ते तत्व अजून हस्तगत झालं नाही. पहा, म्हणजे ज्याने अद्वैतांचे सिद्धांत मांडले त्यांना सुद्धा असा अनुभव आला. आणि हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, या नावे अद्वैत, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, ब्रह्म
खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचोनी बडबडते अनुभवा वाचोनी बडबडते अनुभवा वाचोनी बडबडते ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचोनी बडबडते. पहा, तो निसंग होतो, त्या स्वरूपाच्या ठिकाणी निश्चळ होतो आणि त्याच्या अंतकरणातलं ममत्व निघून जातं. तुकोबराय म्हणतात या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अजून कोणतं लक्षण प्रगट होतो तर तुकोबराय सांगतात इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नयमान. पा इंद्रियांचा जय होतो. इंद्रियांचा जय म्हणजे काय? सगळी इंद्रिय त्याच्या ताब्यामध्ये येतात, त्याची इंद्रिय सैरावरा पळत नाहीत. जर आपण जीवाचा विचार केला तर जीव कसा आहे हो, तर जीव कसा आहे हा विषयांच्या नादी लागलेला आहे तसं पाहायला गेले तर पहा, म्हणजे विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. गोड हा परमार्थ आहे महाराज. आपण किती लोकांना सांगतो पण नाही वाटत त्यांना संसार गोड वाटतो पहा, आणि परमार्थ हा कडू वाटतो. परत तुम्ही दुसरं जर पाहिलं पण जीव जरी परत कसं आहे माहिती का, जीवाला इंद्रियांच्या अधीन म्हणजे काय होतं तसं जीवाची पण तसं पाहायला गेलं ना तर त्याला ते इंद्रिय प्राप्त झालीत. पण काय होतं त्या इंद्रियांचा स्वभाव आहे महाराज काय, विषया वाचून काही आणि सर्वता रम्य नाही. हा स्वभावाची पायी इंद्रियांचा माऊली ज्ञानोबराय सांगतात की स्वभाव आहे महाराज त्या इंद्रियांचा, ते विषयांकडेच पळणार. पण अशी इंद्रिय जे विषयांकडे पळतात तर त्याची ती इंद्रिय ताब्यामध्ये येतात. तर कशी अशी जी इंद्रिय आहेत ती कशी काय म्हणजे स्थिर होऊ शकतात बरं, तर ती एकाच ठिकाणी स्थिर होतात, ती फक्त म्हणजे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. इंद्रियांच्या संगती जिये पसरू होत असे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. फक्त त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ती इंद्रिय स्थिर होतील. तर मग पहा की तुकोबराय सुद्धा काय सांगतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे तुम्ही डोळे घ्या र सुख पहा विठोबाचे मूक ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई राहे विठोबाच्या पायी तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. काय करायला पाहिजे, ह्या इंद्रियांना वळण लागलं पाहिजे महाराज. काय डोळ्यांनी काय पाहिलं पाहिजे, त्या भगवंताचं स्वरूप पाहिलं पाहिजे. कानांनी काय ऐकलं पाहिजे, तर कानांनी त्या भगवंताची गुणकीर्ती ऐकली पाहिजे. आणि मनाने का कुठं धाव घेतली पाहिजे, त्या स्वरूपाच्या ठिकाणी धाव घेतली पाहिजे. तर आणि म्हणून पहा बाबा आपल्या अट्ठास का करतात, ह्या इंद्रियांना वळण लागलं पाहिजे. पडिले वळण इंद्रिया सकळ. हा सत्संग कशासाठी आहे, हे वळण लागलं पाहिजे. आपल्या प्रत्येक आपल्या इंद्रियांना एक एक इंद्रियांना ते वळण लागलं पाहिजे. आणि पहा तुकोबरायांना सुद्धा असं झालं. तुकोबराय जेव्हा भंडारा डोंगरावर जायचे आणि आपल्या तुकोबरायांची जी पत्नी आहे त्यांना माहीत नसायचं की तुकोबराय कुठं गेले बाबा, आज ते भंडारा डोंगरावर गेले का भामचंद्रावर गेले, कुठं गेले त्यांना माहीत नसायचं. तर ते काय करायचे, मातीला कान लावायचे आणि तिथं त्यांना विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकू यायचा, नाही का, आपल्याला माहिती आहे सर्वांना. तर
तर पहा म्हणजे असं त्यांना त्यांच्या इंद्रियांना वळण पडलं होतं. पहा त्याच्यानंतर तुम्ही विचार करा, त्यांचा स्पर्श त्या मातीला झाला. आता अजून जनाबाईच्या गौऱ्यासुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. हां, आणि पहा ते पांडव अखंड वनवासी परी त्या नारायणाशी स्मरे. म्हणजे पहा त्या नारायणाला सुद्धा ते 5 पांडव जे पांडव होते ते सुद्धा त्याचं अखंड भजन करत होते. कृष्ण जर अर्जुनाची स्थिती जर पाहिली तर अर्जुनाच्या प्रत्येक रोमरंध्रातून त्या भगवंताचा म्हणजे कृष्ण कृष्ण असं भगवंताचं भजन होत होतं. काय म्हणजे याला म्हणतात इंद्रियांचा जय. ती इंद्रिय त्याच्या ताब्यामध्ये येतात आणि ती फक्त स्वरूपाच्या ठिकाणी जातात. हे पहिलं लक्षण प्रगट होतं ते म्हणजे इंद्रियांचा जय. दुसरं तुकोबाराय सांगतात वासनेचा क्षय. वासनेचा क्षय म्हणजे काय हो, तर शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या वासना सांगितलेल्या आहेत. एक मुख्य जी वासना आहे ती म्हणजे देह वासना. दुसरी जी वासना आहे ती म्हणजे लोकवासना. तिसरी जी वासना आहे ती म्हणजे शास्त्र वासना. जर लोकवासनेच्या संबंधाने जर विचार केला तर समाजामध्ये पहा माझं नाव व्हावं, माझी कीर्ती व्हावी, मला लोकांनी चांगलं म्हणावं, ही काय ही लोकवासनाचे महाराज. आणि तसं पाहायला गेलं तर आता परमार्थ पण आपण बघतो कीर्तन प्रवचन ते पण काय झाले कीर्ती व्हावी म्हणजे आपल्याला प्रसिद्धी मिळावी, जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला से गोसावी, म्हणून झाला से गोसावी, म्हणून झाला से गोसावी. जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला से गोसावी, म्हणून झाला से गोसावी, म्हणून झाला जगी कीर्ती व्हावी. जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला से गोसावी, म्हणून झाला से गोसावी, म्हणून झाला जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला से गोसावी. ताईंनी छान प्रमाण दिलं म्हणजे याच्यासाठी की जगी कीर्ती व्हावी. मग ही काय आहे महाराज, ही तर लोकवासनाची बरोबर ना. तर नामदेव महाराज काय सांगतात की वेदाध्ययन करशी वैदिकची होशी परी वैष्णव न होशी अरे जना. पुराण सांगशी पुराणिकच होशी परी वैष्णव न होशी अरे जना. यज्ञ करशी याज्ञिकची होशी परी वैष्णव न होशी अरे जना. कर्म करशी कर्मटाची होशी परी वैष्णव न होशी हरे जना. आणि नामा म्हणे नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी जना. भगवंताचं नामस्मरण करायचं आपल्याला. जर पुराण आपण म्हणतो तर ते पुराणिकच होणार लोकवासनेमध्ये म्हणजे पहा. आणि वेदाध्ययन केलं तर वैदिकच होतील नाही का. तर पहा म्हणजे कीर्तन प्रवचन जरी असली तर त्याचा ओघ हा स्वरूपाच्या ठिकाणी चालला पाहिजे. आता जर कधी कधी असं ऐकायला येतं कोण म्हणतं वेगवेगळ्या व्यासपीठांवरती कीर्तनं व्हावी नाही का, असं आहे ना. तर पहा म्हणजे मला असं वाटतं बाबा की आपले सद्गुरू एवढे समर्थ आहेत. त्या सद्गुरू समर्थ आपले जे श्रीपाद बाबा आहेत त्यांनी आपल्याला ना सर्वात मोठं कीर्तन दिले, प्रत्येकाला दिलेले आहे. हे कीर्तन आता आपण करतोय पण ते म्हणजे ते नामसंकीर्तन. बाबा जाताना पण म्हणले की मला विसरा पण त्या नामाला विसरू नका. सकळ शास्त्रांचे सार ते नाम आहे बरोबर. सगळ्या कीर्तनांचं सार ते नाम आहे आणि ते नाम आपल्याला आपल्या सद्गुरूच्या कृपेने प्राप्त झाले. मग ते नामसंकीर्तन त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हे बाकीचं आपण करतोय तो सत्संग महत्त्वाचाच आहे. स्वरूपाच्या ठिकाणी सत्संग पण गरजेचा आहे पण त्याचा ओघ आपला नेहमी त्या स्वरूपाच्या ठिकाणी असावा. ही झाली लोकवासना. दुसरं आहे ती म्हणजे शास्त्रवासना. शास्त्रवासना म्हणजे काय की पांडित्यपणा मिरवायचा म्हणजे शास्त्रवासना. म्हणजे नादबाबा 9व्या अध्यायामध्ये सांगतात की पोटी असता नाना पदवित्ती विधान एके श्लोके दशदा व्याख्यान. पोटी असता मानाभिमान ब्रह्मज्ञान त्या कैसे. तो ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करतोय आणि पोटामध्ये मान त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला नादबाबा म्हणतात कसला त्याला ब्रह्मज्ञान. त्याला कसलं ब्रह्मज्ञान. दृढ गणमान धरुणी पोटी. नादबाबा सांगतात सांगता ब्रह्मज्ञान गोटी आत्मसाक्षात्कार भेटी नवे कल्पकोटी गेलिया. अरे जर पोटामध्ये मानाभिमान धरून जर तो शास्त्रांचं कथन करत असेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या. आता पहा
म्हणजे हे जर मानासाठी जर तो करत असेल तर नाथबाबा सांगतात की त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. किती कल्पकोटी गेले तरी त्याला त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. तर ही कोणती वासना आहे? ही शास्त्र वासना आहे. तर पहा, आणि ह्या दोन वासना मुख्य जी आहे ती देह वासना, या देह वासनेच्या संबंधाने या दोन वासना तयार होतात. तर आता देह वासना म्हणजे काय? तर देह वासना म्हणजे मी देह आहे ही मूळ वासना. तर पहा, म्हणजे ही देह वासना कशी दृढ होते? थोडंसं आपण विचार करा की परमार्थामध्ये देह अहंकार देह वासना हे मुख्यत्वे करून आपली साधना चालू आहे, पण याच्याबद्दल आपल्याला विचार करायला पाहिजे. देह वासना कशी दृढ होते? ज्या वेळेला इंद्रिय म्हणजे आपल्याला जी इंद्रिय दिलेली आहेत, जी इंद्रिय जेव्हा त्या विषयांचं आकलन करतात तेव्हा ते विषय आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतात. कोणते विषय आहेत? रूप, रस, स्पर्श, गंध, शब्द हे विषय आहेत. आणि हे विषय नाथबाबांनी एक छोटासा ग्रंथ केला, चिरंजीव पद. चिरंजीव पद पाववायाशी आणि उपाय नाही साधकाशी, किंचित बोलून निश्चयसी कळावायाशी साधका. म्हणे मनुष्य देह किमीर्थ निर्मिला, तो मी विषय स्वार्थी लाविला, हिता हातीचा परमार्थ केला, घरी राहिला विचारा. पहा, मनुष्यानी काय केलंय? वासनेच्या ठिकाणी तो देह लावल्यामुळे काय झालं की त्याचा परमार्थ झाला नाही. पहा, म्हणजे अशा प्रकारे की देह वासना. पण आता जर याचा विचार केला तर देह वासनेच्या संदर्भात जर विचार केला तर अनेक राजर्षी, महर्षी, तपस्वी आपण पाहतो भागवतामध्ये सांगितलंय की ह्या देह वासनेमध्ये अडकले. जर पहिला जर विचार केला तर कोण? तर विश्वामित्र आणि मेनका. पहा, ज्या वेळेला विश्वामित्र तपश्चर्या करू लागले त्यावेळेला काय झालं? त्यावेळेला इंद्राने मेनका पाठवली. कशाला? तपभंग करण्यासाठी. 1000 वर्ष तपश्चर्या केली त्यांनी, आणि मेनका आल्याने काय झालं? त्यांचा तपभंग झाला. म्हणजे पहा की तपस्वी. आता दुसरं आपल्याला उदाहरण भागवतामध्ये माहिती आहे. जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. म्हणजे सगळं राज्य तो वैभव सोडून कशामध्ये वनामध्ये कशासाठी गेला होता? आत्मप्राप्तीसाठी तो गेला होता. आत्मप्राप्ती होण्यासाठी तो तिथे गेला. पण काय झालं? तर त्याचं मरताना त्याला काय झालं? त्या मृगाचं ध्यान झालं. म्हणजे ती वासना ते अंतःकरणात तयार झाली आणि त्याला मृगाचा जन्म प्राप्त झाला. म्हणजे ही मुख्यत्वे ही पहा, ही देह वासना आहे. तर वासनेच्या संगे नको जाऊ मना, वासनेच्या संगे नको जाऊ मना, वासनेच्या संगे नको जाऊ मना, वासनेच्या संगे नको जाऊ मना. वासनेच्या संगे नको जाऊ मना, पहा त्या रावणा काय झाले. पहा, म्हणजे असं आहे की, आणि आता जर पाहिलं थोडंसं तर पहा, आपल्याला संसारामध्ये सुद्धा टी व्ही मीडिया आहे, आपल्याला गोष्टी ऐकायला येतात. हां, बरोबर का नाही? तर म्हणजे काय झालं आहे माहिती आहे का? परमार्थामध्ये सुद्धा आपल्याला पाहिलं तर परमार्थामध्ये सुद्धा वासनेचं हे झालेलं आहे. म्हणजे पहा, तर कसं आहे माहिती आहे का? देह वासना जर आपल्याला ज्ञानोबरायांनी काय सांगितलं माहिती आहे का? ब्रह्माच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर ब्रह्म 13व्या अध्यायामध्ये माऊलींनी सांगितले प्रकृती पुरुष योग विवेक योग. तर प्रकृती पुरुष विवेक तिथं काय सांगितलं माऊलींनी? तर ब्रह्म हे गुण विकार याच्यामध्ये आहे असं भासतं, पण ते तिथं नाही आहे. ते जसं उदाहरण दिलं माऊलींनी, तिथं काय सांगितलं की गुळाची ढेप, ही गुळाची ढेप जर मोठी झाली तर गुळाची गोडी काय मोठी होते का? नाही. किंवा पहा, तूप हे दुधापासूनच तयार होतं, बरोबर? पण दुधाला आपण तूप म्हणतो का? नाही म्हणत ना. किंवा सूर्यकिरण आहेत, सूर्यकिरणांनी जर मृगजळाला धारण केलं तर आपण म्हणतो का ती मृगजळ म्हणजे सूर्य आहे?
किरणं आहेत म्हणतो का नाही. किंवा अजून दुसरं एक उदाहरण माऊली काय सांगतात की पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे सूर्याचं, म्हणजे सूर्य म्हणजे प्रतिबिंब म्हणजे सूर्य आहे का. पहा म्हणजे तो भगवंत या जगताला व्यापून राहिलेला आहे आणि तो निसंग सुद्धा आहे. म्हणजे मी माझी नाही दुसरी विठाला विठाला हे मदस्तव झाले परी म्या नाही केले ऐसे जेने जाणितले तो सुटला गा. पहा हे मजस्तव झाले, तो वाटतो आपल्याला त्याच्यामध्ये आहे पण तो त्याच्यामध्ये नाही आहे महाराज. तो कोणत्याही प्रकारचं आणि त्या कसं आहे माहिती आहे का, तो काय करतो माहिती आहे का, तो निसंग आहे सगळ्या गोष्टींपासून. आणि आपण सुद्धा विचार करायचा की जर जे विकार जे उत्पन्न झालेले आहेत पहा, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे जे विकार उत्पन्न झाले यावरती सुद्धा संतांनी विजय मिळवलेला आहे. जर आपण पहिलं उदाहरण पाहिलं तर तुकोबारायांचं पहा, तुकोबारायांनी काय केलं, तुकोबारायांचं पहा एक स्त्री तुकोबारायांक पाठवण्यात आली बरोबर ना. तर तुकोबाराय काय म्हणतात, परस्त्री आम्हा माते समान आणि ये जाई योगे माये न करी सायास आम्ही विष्णुदास नव्हे तैसे. काय तुकोबारायांचं आहे पहा. अजून मला एक दृष्टांत अजून एक आठवला प्रभू रामचंद्रांचा. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि रावण ज्या वेळेला सीतामाईंना प्रभू रामचंद्र रावणाने पळून नेलं आणि अशोकवनामध्ये ठेवलं. अशोकवनामध्ये ठेवल्यानंतर काय झालं, तो दररोज सीतामाईला जाऊन विनवणी करायचा की राणी होण्यासाठी, पण तो शेवटी विनवणी करून करून कंटाळला. आणि काय झालं, नंतर तो मंदोदरीकडे गेला आणि तो म्हणतो अरे मी खूप विनवणी केली पण सीतामाई काय ऐकत नाही. मग तो त्यांनी मंदोदरीने सांगितलं रावणाला, तू काय कर रामाचं रूप घे आणि रामाचं रूप घेऊन तू काय कर सीतेला विनवणी कर. पण तो म्हणतो मी हे पण करून पाहिलं, पण ज्या वेळेला मी त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्या रामाचं स्वरूप घेतलं त्या स्वरूपाशी एकरूप झालो तर मला सीता भेटावी ही वासनाच शिल्लक राहिली नाही. पहा म्हणजे ब्रह्मरस गोडी जयासी फावली वासना निमाली समळ त्यांची. म्हणजे ज्याला ब्रह्मरसाची गोडी ज्याला मिळाली ना त्याची वासना संपूर्ण जाते. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. पहा म्हणजे आता 4 पुरुषार्थ जे सांगितलेले आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष. धर्मानुसार काय पाहिजे तर धर्मानुसार काम आहे, म्हणून लग्न संस्कार आपल्या समाजामध्ये केला जातो लग्न संस्कार. दुसरं काय, जोडणी आधन उत्तम व्यवहार आहे. जोडण्याधन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहार करून तुकोबाराय म्हणतात धन जोडलं पाहिजे आणि धर्मानुसार काम आहे. हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहे. पण जर हे धर्मांना जर हे करून डावलून जर आपण त्याचा जर वापर केला तर भागवतामध्ये परस्त्री आणि परपुरुष जर संघ झाला तर भागवतामध्ये सांगितले सप्त नावाचं नरक आहे, तिथं त्याला अनेक प्रकारच्या यमयातना भोगाव्या लागतात. हे भागवतामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही पहा, कारण ज्ञानेश्वरी भागवत आहे ते सूक्ष्म पद्धतीने आपल्याला थोडंसं अध्ययन करायचं आहे. तर अशा प्रकारे म्हणजे काय, वासनेचा क्षय पहा, म्हणजे कोणत्याच प्रकारची वासना तिथं शिल्लक राहत नाही, हा वासनेचा क्षय होतो. आणि काय होतं, तुकोबाराय म्हणतात की त्याचं मन सुद्धा संकल्प विकल्प करायचं थांबचं. प्रभू रामचंद्रांना वसिष्ठ मुनी योग वसिष्ठामध्ये सांगतात, निरासक्त मन विषयी मन हे बंधाला कारणीभूत आहे आणि निरासक्त मन हे बंधाला कारणीभूत आहे. विषयासक्त मन बंधाला कारणीभूत आहे आणि निर्विकल्प मन हे मोक्षाला कारणीभूत आहे. म्हणजे अशा प्रकारे पहा की सर्व त्याच्या प्रकारचे वासना त्याच्या जातात. म्हणजे काय तुकोबाराय काय म्हणतात, सर्व आनंदाची सृष्टी झाली, सर्व आनंदाची सृष्टी झाली, सर्व आनंदाची सृष्टी झाली, काम क्रोध लोभ निघाले नाही, सर्व आनंदाची सृष्टी झाली, आनंदाची सृष्टी झाली.
पहा, काम क्रोध लोभ निमाले ठाईच सर्व आनंदाची सृष्टी झाली. हा पहा, जो निसंग झाला, ज्याचं मन त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निश्चळ झालं, त्याच्या अंतकरणात कोणत्याही प्रकारचं ममत्व शिल्लक राहत नाही, इंद्रियांचा जय झाला, वासनेचा क्षय झाला आणि संकल्प विकल्प करायचं सुद्धा मन थांबलं, तुकोरवाय याला म्हणतात या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान आणि अनुभवा वाचोनी बडबडते. मग सर्व आनंदाची सृष्टी झाली म्हणजे काय म्हणतात तो तुकोबराय? तर पहा, तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा. मग काय होतं त्याच्यामध्ये? कोणत्याच त्याची कोणती जाणीवच शिल्लक राहत नाही. मी ब्रह्म आहे ही सुद्धा जाणीव जाते आणि मी देह आहे ही सुद्धा त्याची जाणीव निघून जाते. मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, मी मुक्त झालो हे सुद्धा त्याचं ही जाणीवसुद्धा त्याची निघून जाते. माऊली ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये काय सांगतात? मी ब्रह्म हे सरे तेथेची ब्रह्मत्व भरे, हेही जाणे तेही विरे ब्रह्मपणही. जिथं ब्रह्म मी ब्रह्म हे विसरे, तर ब्रह्म हे सरे आणि तिथंच ब्रह्मत्व भरे माऊली म्हणतात. अजून माऊली काय सांगतात 15व्या अध्यायामध्ये? सोहम त्याचे अस्तावले सांगतेची सांगणे झाले, द्रष्टत्वही गेले दृश्य जेत. काय होतं? सोहम मी ब्रह्म आहे हे सुद्धा अस्तावलं माऊली म्हणतात. आणि काय? पाहणेच पाहणारा होऊन गेला आणि सांगणेच सांगणारा होऊन गेला. अमृतानामामध्ये सुद्धा एक ओवी आहे पहा, की आता पोतासेची निमिसे आपणापै जाळीले जैसे, ज्ञान अज्ञान नासे तैसे झाले. काय देतात माऊली तिथं उदाहरण सांगतात. जसं कापुराला जाळता जाळता जसा अग्नी स्वतःला जाळून घेत असतो, तसं आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते अज्ञानाला जाळता जाळता ते स्वतःलाही जाळून घेत असं. आता अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपी होऊन जाईजे. ते ज्ञान सुद्धा त्या स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होऊन जातं. म्हणजे पहा काय या काय म्हणतात? तुका म्हणे नाही जाणीव अंतरा आणि अंतर्या थारा आनंदाचा. म्हणजे अंतर्या थारा आनंदाचा तुकोबराय का म्हणतात? तर त्या ब्रह्मस्वरूपाचं जर वर्णन करू गेलं तर तो ब्रह्माचं वर्णन कोणत्याही शब्दाने होत नाही महाराज, बरोबर? कोणत्याही कशानेच त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत त्या शब्दाने त्याचं वर्णन होत नाही. म्हणून तुकोबरायने त्याला शब्द वापरला आनंद, अंतर्या थारा आनंदाचा. मग कारण वेद पुढे जाणू गेला तो तेथेची मौनावला. वेदांनी वर्णन करून करायला गेला त्या भगवंताचं, पण नाही झालं महाराज. आणि त्या म्हणून अंतर्या थारा फक्त तो आनंद त्या अंतकरणात शिल्लक राहतो. त्याची मी देह ही जाणीवसुद्धा जाते, मी ब्रह्म हे सुद्धा जाणीव जाते आणि फक्त काय शिल्लक राहतो? तो फक्त आनंद शिल्लक राहतो. हे अभंगाच्या शेवटच्या. ज्ञानेश्वर माऊली दाड राग माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 न करी रे संग न करी रे संग राहे रे निचळ, लागोने दिमळ ममतेचा. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचोनी बडबडते. इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही वरी नये मन. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचोनी बडबडते. तुका म्हणे नये तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतर्या थारा आनंदाचा. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचोनी बडबडते. पहा आज बाबांच्या योगाने आज कीर्तनरूपी सेवेला येण्याचा
बाबांनी सांगितलं आणि तुम्ही सगळे संत मंडळी आज या कीर्तन सेवेला सगळेजण उपस्थित राहिले. इकडून आपलं मैना मंडळ आहे, इकडून आपले सगळेजण गायक वृंद माऊली आहेत, आपले गुरुवारे हांडे बाबा नाना आहेत, सगळी मंडळी आपली सगळी प्रेमाची मंडळी आहेत. आणि तुम्ही तुमचं वर्णन नाही केलं तर काय. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मे दुबळा अर्जित से भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती स्वीकारल की, मनोनी तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस गेले, येथे जे माझे उरले पायिक पण. आज तर बाबा पण आलेले आहेत आपले आहेर बाबा, तर बाबांचे पण धन्यवाद. तर पहा सगळी आपली प्रेमाची मंडळी, तर झालेली सेवा तुम्ही संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा, अधिष्ठान परमात्मा, गणपती बाप्पा, तसेच साईबाबांच्या चरणी, तसेच गुरुवारी हांडे बाबा सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलेले पुढे वेळेवार पुढे उतरे, करा क्षमापराध महाराज तुम्ही, आडाये उचारला अधिकार मी आपला, करा क्षमापराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पंडिता, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक गौरदेव श्री ज्ञानदेव तुकाराम.